नमस्कार. नमस्कार. आज आपण तुमच्या एकूण सांगीतिक जीवनाविषयी बोलूया आणि त्याचबरोबर तुमचे जे काही विचार आहे, संगीत म्हणजे काय, भावगीत म्हणजे काय, आणि त्या अनुषंगाने आपले काही अनुभव आम्हाला ऐकवायचे आहे. सुरुवातीला मी असा एक प्रश्न विचारू इच्छितो, थोडासा वैयक्तिक स्वरूपाचा आहे. आपली सुरुवात ही हिंदी गीत गझल गायनाने झाली. आपण मराठी संगीताकडे कसं काय वळला? 1960 मध्ये मी इंजिनियर झालो आणि त्याच वर्षी हिंदी गीत गझल भजन याची ऑडिशन दिली होती ऑल इंडिया रेडिओची. त्याच्यातही पास झालो. तर मी रेडिओवर हिंदी उर्दू गीत गझल गात असे. मी इंदोरचा असल्यामुळे मला उर्दू हिंदी चांगलं येत होतं. आणि मराठीची ऑडिशन दिली नव्हती याचं कारण असं होतं की त्या ऑडिशनला 15 की 25 गाणी काहीतरी तुम्हाला यायला पाहिजे, त्याच्यातलं आम्ही निवडू ते तुम्ही म्हटलं पाहिजे, असं ती कंडिशन होती. माझ्यावर मराठी गाण्याचे संस्कार इंदोरला झाले नव्हते, कारण इंदोरला बाहेरची भाषा म्हणजे घरात आम्ही मराठी बोलत असू, पण तो गावातली भाषा उर्दू हिंदी हिंदुस्थानी अशी होती. त्यामुळे आणखीन रेकॉर्ड्स किंवा कॅसेट्स मिळायच्या नाहीत. कॅसेट्स नव्हत्याच तेव्हा. रेकॉर्ड्स मिळायच्या नाही बाजारात, चांगली पुस्तकं मिळायची नाही मराठी. त्यामुळे संस्कार जसे व्हायला पाहिजे तसे झालेले नव्हते, कवितांचे आणखीन मराठी गाण्याचे. एकदा माझ्या बालपणी गजाननराव वाटवे आले होते, तेव्हा वडील घेऊन गेले होते, तेव्हा मी 10-1 वर्षाचा होतो. आणि एकदा सुधीर फडके आले होते, तेव्हा घेऊन गेले होते, तेव्हा मी 16 वर्षाचा होतो. इतकीच काय ती माझी आणि मराठी संगीताची भावगीतांची ओळख झाली होती. तेव्हा मी हिंदीत माझी खूप रेकॉर्डिंग्स व्हायला लागली मी गायला लागल्यावर. आणि स्पेशल सॉंग्स म्हणून विविध भारती करता माझी गाणी निवडली जायला लागली. तर त्यावेळी यशवंत देव आणि धोपाटे म्हणून एक प्रोड्युसर होते पूर्वी. ते त्यांच्या खोलीमध्ये तो मॉनिटर लागलेला असायचा. तर त्यांना ती गाणी ऐकू येत असत. आणि नंतर ते अनाउन्सर सांगायचे की अभी आप AR दाते से जिगर मुरादाबादी की गझल सुन रहे थे. तर ते म्हणायचे AR दाते आडनाव म्हणजे हा मराठी दिसतोय, पण आपल्या तर लिस्टमध्ये नावच नाही याचं. तर ते एकदा माझं रेकॉर्डिंग चालू असताना तिथे आले आणि मला भेटून त्यांनी सांगितलं की बा तू मराठी आहे तर मराठी का गात नाही. तर मी त्यांना सगळं सांगितलं, इंदोरचं आहे वगैरे, मराठी नीट येत नाही. तर ते म्हणे की आम्ही तुला विदाऊट ऑडिशन तिथून परमिशन मागवून देऊ. आणि ती आली परमिशन. तर श्रीनिवास खळे यांनी मला कॉन्ट्रॅक्ट पाठवला, टू सिंग ए मराठी सॉन्ग शुक्रतारा असा करून. तर मी म्हटलं बा आपल्याला काय गायचं नाही, कारण पहिलेच आमच्या इंदूरकरांना हे मुंबई पुण्यातले लोक हसतात की यांना ज्यांचं मराठी काहीतरी धडगुजरी आहे, हे उर्दू शब्द येतात, हिंदी शब्द येतात त्याच्यात. त्याच्यामुळे मी म्हटलं की नाही मला नाही गायचं. मी तेव्हा सांगितलं होतं. पण ते घरी आले, माझ्या वडिलांना म्हणाले की पहा मी एक गाणं तयार केलं आहे आणि तुमचा मुलगा ते गायला रिफ्यूज करतोय की मला मराठी नीट येत नाही. ते वडील म्हणाले मला की अरे सुराला भाषा नसते, सा सगळ्या कोणत्याही भाषेतला सारखाच लागतो आणि तू मराठी मुलगा आहेस, तेव्हा मराठी तुझी मातृभाषा आहे, तर तुला गायला काही हरकत नाही. आणि त्यांनी सांगितलं की ऐकवावं याला गाणं, नाही कसं येणार, मी याला पकडून घेऊन येईन. आणि ते गाणं होतं शुक्रतारा मंदवारा. त्यांनी सुरुवात केल्याबरोबर मला कळलं की खरंच हे म्हणतात ते खरं आहे की माझ्याकरता गाणं केलं ह्यांनी, कारण ते माझ्या गाण्याला सूट होईल असं मला वाटायला लागलं. ते गाणं मी गायलो आणि त्यांनी इतिहास घडवला. इतकं लोकप्रिय झालं की आजही जवळजवळ 40 वर्षानंतर ते गाणं टवटवीत वाटतं. दातेसाहेब, इथंच एक प्रश्न असा येतो की ही गाणी इतकी लोकप्रिय काय झाली? 40 वर्ष झाली तरी हे गाणं अजूनही लोकांना आवडतं, सर्वसामान्य लोकांना आवडतं. यामागचं रहस्य काय असावं, आपल्याला काय वाटतं? मला वाटतं की उर्दू गझल म्हणा, हिंदी गीत म्हणा किंवा मराठी भावगीत म्हणा, ही जी गायकी आहे ही शब्दप्रधान गायकी आहे, अर्थप्रधान गायकी आहे, भावनाप्रधान गायकी आहे, कवितेला अतिशय महत्त्व असलेली गायकी आहे. जितकी कविता चांगली, जिचं गाणं होतं, तितकं ते चिरंतन काळ टिकतं.
वाटव्यांची आणि फडक्यांची गाणी आजही लोक ऐकतात, त्यांच्या कॅसेट्स आजही विकल्या जातात. मला वाटतं सगळ्याच, आणि माझ्या कॅसेट ज्या जात असतील ते कवीचा फार मोठा वाटा आहे याच्यात. पाडगावकरांसारखे कवी मला पहिल्या 10 गाण्यांपैकी 8 गाण्यांना मिळाले, हे माझं महान भाग्य आहे. मंगेश पाडगावकर. आणि कविता जर चांगली असली आणि चांगल्या त्याला चाल अनुकूल अशी लागली, आणखीन गायकांनी त्याला न्याय दिला, तर ते गाणं लोकप्रिय व्हायला पाहिजे. मुख्यत्वे करून कविता चांगली नसेल तर गाणं लोकप्रिय होऊ शकत नाही, असं माझं मत आहे. मला वाटतं आपलं हे जे मत आहे ते खरोखरच बरोबर आहे. विशेषतः ती जुनी गाणी आपण आज ऐकली तर आपल्याला असं आढळून येतं की ऑर्केस्ट्रेशनचा जो भाग आहे तो थोडासा कमी दिसतो त्याच्यामध्ये, आणि भाव आणि स्वर या दोघांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. एम्फसिस ह्या 2 गोष्टीवर आहे. आज इतक्या मोठे मोठे ऑर्केस्ट्रा असतात की कधी कधी स्टेजवर कोणी सांगतं की आमच्याचा प्रोग्राम झाला, तिथे 1,200 लोक वाजवायला होते, आणि आमच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस किंवा फिल्ममध्ये सुद्धा आजकाल काहीतरी 70 लोक आहेत, 100 लोक आहेत वाजवायला. आणि माझ्या वेळेस, फडके साहेबांच्या वेळेस, वाटवे साहेबांच्या वेळेस मला वाटतं मॅक्झिमम 6 लोक असतात वाजवायला. पण ती कविता चांगली असे, गायक आपला प्राण ओतून गात असे, आपल्यासाठीच लिहिलेली कविता आहे, तो त्या माणसाच्या ज्या सिच्युएशनवर लिहिली आहे त्या सिच्युएशनमध्ये आपण आहोत असं समजून तो गात असे, आणि संगीतकार त्याला अगदी साजेशी अशी चाल देत असे. त्यामुळे ती गाणी लोकप्रिय आजही आहे. मराठी संगीताच्या बाबतीत ही गोष्ट खरी आहे, तितकीच आपण हिंदी सिनेसंगीत म्हणतो त्या बाबतीत आपण सर्वसामान्यपणे असंच म्हणू शकतो. आपल्याला काय वाटतंय? अगदी खरं आहे. लताबाईंची, आशाबाईंची, मोहम्मद रफीची, तलत मेहुदांची जुनी गाणी आजही लोकप्रिय आहेत. हजारो घरातून, लाखो घरातून त्यांच्या कॅसेट्स आजही विकल्या जातात आणि लोक घेऊन ऐकतात जुन्या, कारण ते शब्द फार चांगले होते. मदन मोहननी जी लताबाईंची गाणी केली त्याच्यात राजा मेहंदीचा वाटा खूप मोठा आहे, कारण त्यांच्या गझला लिहिलेल्या इतक्या चांगल्या होत्या की त्यात चांगलं संगीत मिळालं. लताबाईंसारखी जर गायिका असेल तर ते वर्षोनवर्ष तपोन ते चालत राहणार. विशेषतः त्यांची कैफी आझमी जे अलीकडेच निधन झालं, त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण असंच म्हणू शकतो की ते खरे पहिले कवी होते, नंतर गीतकार. अगदी मजू सुलतानपुरी, कितीतरी कवी त्यावेळेच आहे. आज ह्या गोष्टी फार दुर्मिळ झालेल्या आपण बघतो. अगदी खरं आहे. ते आजच्या हिंदी गाण्यांचे शब्द तर आता काय मी म्हणजे सांगू तुम्हाला, त्याला काही अर्थच नसतो. म्हणजे आता मी कोणतं गाण्याचं नाव घेत नाही, पण काहीतरी त्याला कविता म्हणणं याची लाज वाटायला हवी, म्हणजे की हे कविता असं म्हणणं. शब्दाचा खेळ असं आपल्याला. आणखीन काहीतरी 2-4 इन्स्ट्रुमेंट नवीन पद्धतीने वाजवलेले असतात. तो गाणारा कधी कधी ऍक्टर असतो, त्याला गाता येत नसतं, पण मला माहिती आहे त्याच्या लाखो कॅसेट जातात आणि 4-6 महिने धुमाकूळ घालतं ते गाणं, दुसरं गाणंच ऐकू येत नाही. पण आज ती गाणी कुठे गेली? चिरंतन काळ टिकायचं असेल तर कवितेला महत्व अतिशय द्यावं लागेल, आणि चांगली कविताच फक्त तिचं गाणं झालं तर ती चिरंतन काळ टिकू शकते. वाईट कविता चिरंतन काळ टिकू नाही शकत. दातेसाहेब, आपण खळे, यशवंत देव यासारख्या संगीतकारांकडे आपण गायलेला आहात, त्यांची वैशिष्ट्य काय अशी असं तुम्हाला वाटतं? एक तर श्रीनिवास खळे, आणखीन यशवंत देव, वसंत प्रभू, हृदयानंद मंगेशकर, हे 4 मेन म्युझिक डायरेक्टर्सकडे मी गायलो. मग ते मेन वैशिष्ट्य असं की ह्याची सगळी गाणी माझी जी चालली असतील तर ती याच्याकरता की त्यांना स्वतःला कवितेची फार चांगली जाण आहे, फार चांगली जाण आहे, आणि त्या कवितेला, त्या अर्थानुसार चाल देणं ही त्यांची ताकद आहे. मग ते कोणत्याही विषयावर असो, जीवनावर असो, प्रेमावर असो, विरहावर असो, कशावरही असो. तर आणि त्यांचं सिलेक्शन म्हणजे यशवंत देवांची तर मला वाटतं सगळ्यात जास्त गाणी मीच गायलोय. पाडगावकरांची सुद्धा सगळ्यात जास्त गाणी मीच गायलोय. खळ्यांची सुद्धा सगळ्यात जास्त मेल गाणी मीच गायलोय.
तर त्यांचं सिलेक्शन मी होतो म्हणूनच नाही, सुधीर फडक्यांनी यशवंत देवांची आणि श्रीनिवास खऱ्यांची फार चांगली गाणी गायली आहेत, अतिशय सुंदर गायली आहेत. मी माझी बरोबरी सुद्धा त्यांच्याशी करू शकत नाही फडके साहेबांशी, परंतु त्यांनी गायकही असे निवडले की ज्यांचा आवाज त्या गाण्याला अनुरूप असा होता. आणखीन जो की त्या भावना त्या कवीच्या बरोबर बाहेर काढेल असं त्यांना वाटत होतं, म्हणून मला वाटतं ते लोकप्रिय झालेले आणि अजूनही ते लोकप्रियता टिकून आहे, अगदी टिकून आहे. आज आपण बघतो की संगीतामध्ये तालाला जास्त प्राधान्य मिळालेलं दिसतं. म्हणजे तुम्ही मराठी संगीत घ्या किंवा हिंदी संगीत घ्या, याचा संगीताला कितपत उपयोग होतो? तसं संगीताला ताल तर हवाच, एक सूर आणि एक ताल. परंतु आजचं जे सिनेसंगीत किंवा पॉप म्युझिक आहे ते फक्त तालावरच चालतंय. त्यांचा एकच रिदम आहे बेसिक मेन, काय तो सुरू झाला की त्याच्यावर गाणं बसवायचं, आणि ते आता थोड्या स्वरूपात हिंदुस्थानात सुरू झालं आहे. बऱ्याच हे जे नवीन पॉप सिंगर्स जे आहेत, तुम्ही त्यांची गाणी ऐकली, त्यातले काही चांगली गातात, काही लोकांना गाता येत नाही, परंतु तो रिदम चांगला असतो. आणि रिदम हा सुरापेक्षा लवकर कळतो कोणत्याही माणसाला. सूर कळणं ह्याला थोडासा अभ्यास लागतो, पण रिदम जन्मजात येऊ शकतो माणसाला. लहान मुलगा असतो, तो थोडा मोठा झाल्यावर त्याला गाणं लागलं असेल तर तो टाळी वाजवतो, जो ताल देतो तो बरोबर रिदममध्ये देतो, त्याला ते म्हणता येणार नाही सूर, कारण सुरात आहे गाणं म्हणून. तर ते रिदम इझी आहे समजायला. आणि तो रिदम पॉपमधनं आता आपल्याकडे आला आहे, तो नुसतं ते पाय वाजवायचे आणि वर हात टाळ्या वाजवायच्या, याच्यात याला जर गाणं म्हणायचं असेल तर ते आहे. आजकाल आपण फ्युजन म्युझिक असे शब्दप्रयोग करतो आणि त्या प्रकारचं गाणं आज आपल्याला पुढे येत आहे असं वाटतं. आपली काय प्रतिक्रिया या बाबतीत? फ्युजन म्युझिक म्हणजे वेगवेगळ्या गायकीची एकत्र आणायच्या, आणि फक्त हिंदुस्थानातले नाही तर वेगवेगळ्या देशांमधले. म्हणजे अमेरिकेचे 2 लोक, जर्मनीचे 2 लोक, हिंदुस्थानातले 2 लोक, आणि त्यांनी मिळून मग काहीतरी तयार करायचं. त्या भिन्न गायकी आहेत. आज असं वाटतं की कधी कधी असं वाटतं की काय काही अर्थ नाही आहे, कारण इतक्या भिन्न आहेत त्या की ते मॅच होत नाही एक दुसऱ्याला. परंतु काही वर्षांनी आपली गायकी त्यांच्याकडे थोडीशी जाईल, त्यांची थोडी आपल्याकडे येईल, आणि काहीतरी नवीन एक गायकी निर्माण होऊ शकेल, ही शक्यता आहे. पण आज तरी ते फ्युजन म्युझिक इतकं लोकप्रिय नाही जितकं पाहिजे. म्हणजे कधी कधी आपण किंवा चूस म्हणून काही गोष्टी करतो, एक्झॅक्टली, त्याचा फारसा फायदा होईल असं वाटत नाही. वाटत नाही, पण होऊ शकेल एखादी गायकी नवीन, म्हणजे 500 वर्षांनी किंवा 200 वर्षांनी निघणार असेल. म्हणजे इथं ती रुजायला बरीच वर्ष, खूप वर्ष जातात. आपल्याला अत्यंत आवडलेलं असं गाणं कोणतं तुमचं, स्वतः गायलेलं किंवा आणखी कुणी दुसऱ्या गायकाने गायलेलं वगैरे असं? मला गायकांमध्ये, मराठी गायकांमध्ये सुधीर फडके, हिंदी गायकांमध्ये तलत मेहमूद, बेगम अख्तर, आणखीन मराठीमध्ये सुरेश वाडकर, आशा भोसले, लताबाई, हे फार आवडतात. तर सुरेशने गायलेलं ते श्रीधरचं गाणं आहे ओंकार स्वरूपा, ते फार चांगलं गाणं आहे. आणखीन त्यांनीच गायलेलं श्रीनिवास खऱ्यांचं एक जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, ते फार चांगलं गाणं आहे. फडक्या साहेबांचं तर प्रत्येक गाण्याचंच मी आशिक आहे, म्हणजे मला त्यांची गाणी फार आवडतात. डावी आणि उजवी आपण करू शकत नाही, करू शकत. एकूण आज जे चित्र आहे, म्हणजे एका बाजूला आपण रसिक म्हणतो, दुसऱ्या बाजूला कलावंत, ह्या दोन्हीमध्ये एक प्रकारचा संवाद आहे असं वाटतं का तुम्हाला? विशेषतः जी आज वेगवेगळी माध्यमं आलेली आहेत, त्याचा कितपत उपयोग या संगीताच्या संवर्धनाला झालेला आहे? मी जे काही कार्यक्रम करतो, आता मी 2000च्या वर कार्यक्रम केले, माझे 2100 कार्यक्रम आता पूर्ण होतील. कालचा जो केला इथे गोव्याला,
तो 2081 कार्यक्रम होता. मी इतके कार्यक्रम करू शकलो गेल्या 40 वर्षात किंवा 35 वर्षात ॲक्च्युअली. ह्याचा अर्थ की लोक येत आहेत कार्यक्रमाला. म्हणजे हॉलमध्ये कोणी नाही मी गातोय असं तर केलं नसतं ना मी. बरोबर. हॉल भरलेला असला पाहिजे तर गायकाला मजा येते, दाद मिळाली पाहिजे रसिकाकडून. जितका रसिकाला गायक हवा असतो तितकाच गायकाला रसिक हवा असतो. कारण भिंतीसमोर बसून तर काही गाऊ शकत नाही. त्याला व्हावा क्या बात ते म्हणणार कोणीतरी लागतो समोर. बरोबर. तर अजून तरी आणि मला जेव्हा लोक म्हणतात की का भावगीताचं काय होणार हो, कारण आता पहा ना नवीन मुलं तर सगळं ते पॉप संगीत गातात, ते काही भावगीतांना जात नाही. तर मी त्यांना सांगतो की माझ्या कोणत्याही कार्यक्रमाला या, कोणत्याही गावात या, 40% मुलं मुली मिळतील तुम्हाला ऑडियन्समध्ये. म्हणजे अजून चांगलं जर तुम्ही दिलं, ज्यांच्या घरी मराठी वातावरण पूर्णपणे अजूनही आहे, ती भाषा बोलली जाते, त्या भाषेची गोडी आहे लोकांना, तिथली मुलं येणार तर जातात कुठे ती, त्यांचे आईवडील येते आणि तेही येते. म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्ही फार आशादायी आहात. अगदी नक्की. आणि अशी जी गायकी वर्षोनवर्ष चालत आली आहे ती अशी 2 वर्षात नाहीशी होऊ शकत नाही. ते शक्य होऊ शकत नाही. आपलं क्लासिकल म्युझिक आहे, शास्त्रीय संगीत कधी नष्ट होऊच नाही शकत. जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत शास्त्रीय संगीत राहील. आणखी एक प्रश्न असा मनात येतो की भावगीत गायकाला शास्त्रीय संगीताची बैठक कितपत असली पाहिजे? माझं मत खरं अगदी पाहिजे असेल तर मला वाटतं की त्याला थोडी समज असावी. का एकदा तो तुम्ही शास्त्रीय संगीताचा फार रियाज करायला लागला की तुम्हाला भावगीत किंवा लाईट म्युझिक ह्याच्यातला इंटरेस्ट कमी व्हायला लागतो. कारण शास्त्रीय संगीत इतकं सखोल आहे की त्याच्यामुळे त्याच्यात जर कोणी शिरला तर तो मग त्याला बाकीच्या संगीतांमध्ये तेवढा इंटरेस्ट राहत नाही. परंतु कोणत्याही संगीताचं, माझ्या मते इव्हन पॉपचं, क्लासिकल संगीत थोडं आल्याशिवाय पॉपसुद्धा गाऊ नये. कारण सुरात कसं गायचं हे तर क्लासिकल संगीतच फक्त शिकवू शकतं. तालात कसं गायचं हे क्लासिकल संगीत शिकवू शकतं. नंतर तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या गायकीला करून घ्या. पण तो क्लासिकल संगीत शिकला नाही असं होता कामा नये. काही एक 4-5 किंवा 7-8-10 राग जे कॉमनली यूज करतात, यमनसारखे वगैरे, तर त्याचे पलटेताना माहिती पाहिजेत, त्याचा रियाज थोडासा केला पाहिजे, आरोह त्याची माहिती पाहिजे. असं जर असेल आणि मग तुम्ही त्याचा रियाज करत करत लाईट गाता तर तुमचं लाईट म्युझिक जास्त चांगलं होईल. म्हणजे तशी आवश्यकता आहे. कारण काही लोकांना वाटतं की लाईट म्युझिक म्हणजे सहज उत्स्फूर्त येतं. नाही, असं काही लोकांचा गैरसमज असं नाही. आजकाल जे कवी आपण बघतो त्यापैकी कुठले कवी तुम्हाला विशेष भावतात? खरं म्हटलं तर आजकालचे नवीन जे कवी आहेत त्यांची गाणी फार कमी ऐकायला मिळतात. आजही भावगीतं जर म्हटली तर मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, शांताबाई शेळके, सुधीर मोघे ह्याच लोकांचे ऐकू येतात. म्हणजे जे त्या मानाने अगदी नवीन कवी नाही आहेत, बरेच जुने कवी आहेत. कारण ती भाषेचा जो अभ्यास आहे मराठीचा, तो जर पूर्णपणे केला नाही, त्याच्याकडे जर पूर्ण लक्ष दिलं नाही तर ती कविता फुलून निघू शकत नाही. त्या भाषेवरचा अभ्यास करण्याची वृत्ती कमी झालेली मला वाटते आजकालच्या लोकांमध्ये. नाहीतर तेव्हा जर पाडगावकर लिहू शकतात तर आज दुसरा कोणीतरी त्या तोडीचा लिहू शकायला पाहिजे. दातेसाहेब, एक असं वाटतं की पाडगावकर म्हणा किंवा शंकर वैद्य हे स्वतः फार तोलामोलाचे कवी पण आहेत ना. नुसतेच ते गीतकार नाही, कवी सुद्धा आहेत. बरोबर. आणि पाडगावकर तर फार मोठे कवी आहेत, शंकर वैद्यही मोठे. माझं भाग्य आहे की विंदा करंदीकरांच्या कविता मी गायलोय, त्याच्यानंतर कुसुमाग्रज यांच्या गायलोय. तेव्हा हे सगळे मोठे साहित्यिक लोक, मोठे कवी, अभ्यास केलेले. आणखीन मग त्यांनी गीतं लिहिली. पण गीत आणि कविता याच्यात मी फरक करत नाही असं पाडगावकर सुद्धा म्हणतात. ते म्हणतात की ते तर लेखन आहे, म्हणजे शेवटी तुमची बुद्धी आणि तुमचे शब्द हेच असतात दोन्हीकडे. ते टाकण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. असं त्याला कविता आणखीन गीत याच्यात
डिफरन्स मलाही काही समजत नाही काय आहे. तुमचं अगदी बरोबर आहे, कारण तुम्ही टागोर घ्या. टागोर हे नुसतेच कवी नव्हते आणि गीतकार ते कवीच होते. अगदी बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्या गीतात सुद्धा एक अप्रतिम कविता अगदी. म्हणून आपण बघतो. अगदी बरोबर. शेवटी आपल्याला एक समाधान आहे का आजपर्यंत जो आपला सांगीतिक प्रवास झालेला आहे त्याबद्दल? मला अतिशय समाधान आहे, कारण असं आहे की मला जे काही मिळालं ते कधी मिळेल ही शक्यता मला तरी कधी वाटली नव्हती, कारण मी मराठी गायकच नव्हतो. मी मराठी गाणं म्हणायचं नाही म्हणून सुरुवात केलेला माणूस, हिंदी उर्दू गझलगीत गाणारा माणूस, जवळजवळ माझी भाषाही तीच होती. परंतु मराठीत भावगीतांनी मला हे स्थान निर्माण करून दिलं, ते कधी असं घडेल असं मला कधी वाटलं नव्हतं. परंतु लोकांचं प्रेम, चांगल्या गाण्यांवरची श्रद्धा, चांगल्या कवितेवरची श्रद्धा आणि ती जोपासण्याचा मी जो काही प्रयत्न केला आणि मेहनत घेतली त्याचं फळ मला आज मिळतंय असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.